मला बोलत होते ही जात त्यांच्या संग. पण झालं काय, ते पाट्या खाली ठेवल्या आणि त्यांनी काय केला, हा ती मर्यादा पाळून होती ती. जो हार केला नाही मिनाळे गावातला, काय हरकत नाही त्यांना ऐका. चला त्या सोडून बामणाला कळालं हे कोण आहेत, तेच आहेत. बस वा तेच आहेत. हे म्हणजे बाजूला पाट्यापासून आता तिथून जात चालू झाला, गेले बाजूला. आता बाजूला नुसते उभे नाही, आता मनामध्ये आता संपलं सगळं. आता पंढरपूर पाहायला मिळत, आता पांडुरंग पाहायला मिळत, मनात ते दुःख होत. आतून एक बामणा बोलले, इकडे रे म्हणजे ते आंबे मोजून घे. ती चिठ्ठी दे इकडं. चिठ्ठी होती पाटलाची. किती आंबे, मी सांगेल ना 11. कोणता 11? तो नाही, ह्यो तो म्हणजे ते सकाळी जातात नाही तर बघायला. 125 मोजा रे आंबे. लागले मोजायला. किती कमी भरले, एक कमी भरले. आता एका आंब्यासाठी त्या बामणाची तळ पायाची आग मस्तकाला गेली. का रे एक आंबा कुठे? आता हात जोडून गरीब मालक, आम्ही नाही खाल्ला, मग तुम्हीच खाल्ला, एक कमी भरतोय. दरवर्षी 125 आंबे न चुकता येतात, एक आंबा झाला काय? आता लागला बामण त्यांना बोलायला. अरे तुमची उष्ट खायची लायकी, उष्ट खाता जग साऱ्या गावाचं, तुमचे उष्टी आंबे देवाला आणले काय आज म्हणले. लागला बामण बोलाय, शिव्या द्यायला. शेवटी सुदामा काहीच बोलायला तयार नाही. शेवटी सावित्राची चूक होती, ती पुढे आली आणि त्या बामणाला हात जोडी सांग, देवा रागू नका म्हणते. तुमच्यासारखाच एक वारकरी सकाळी भेटला, सगळं सांगितलं, त्याने आंबा मागितला आणि त्याला आंबा दिला. पण पुढचं ऐकायच्या आधीच ते बामण जरा विचित्रच होतं. त्यांनी सांगितलं, हे खोटं सांगता का म्हणले, आमचा बामण तुमच्या लोक कोण कशाला घेईल म्हणले खायला. तुम्ही सांगितलं अहो ऐका ना. घेतला आंबा, बर मग. पण तिने तो आंबा खाल्ला, ऐकता ना, खाल्ला नाही. अर्धाच खाल्ला, अर्धा माझ्या ओटी ती म्हणले. ओटी कुठे होती, कमरेला. आता बामणाने आधी त्यांना लांब लोटलं होतं जातीवर, पण बामणाला तो आंबा पाहायचाच होता ओटीतला. खरं बोलतात का खोटं बोलतात? आता हे खरंच बोलत होते. हे देवालाही माहिती होतं आणि यांनाही माहिती होतं, पण ह्या बर्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्या रागाच्या भरामध्ये ते बर्व पुढे आलं बामण आणि तिच्या ओटीला असा हिसका मारला. कशासाठी बोला, आंब्यासाठी हिसका मारला. पण तिच्या ओटीला हात लावायला गेला, जगाच्या मालकाने आतून विटेवून चक्र फिरलं. ऐकता ना, अरे माझ्या भक्ताच्या बायकोच्या ओटीला हात घालतो का? तुला आंबाच पाहायचा ना, आंबा नाही, बघ आता मी काय करतो म्हणले. आणि त्याने ओटीला हिसका मारला. हिसका मारल्याबरोबर आंबा खाली पडायच्या ऐवजी जगाच्या मालकाने रात्री ठरवलं होतं यांना लेकरू बाळ द्यायचं, त्या आंब्याचं बाळच खाली पडलं. विठ्ठल काय पडलं खाली, आंब्याचं बाळ. आता इथं वारकरी लोकांना मान्य आहे, पण तार्किक लोक असतात, काही येडे लोक असतात. तर्क कळस बसायला ब्रह्मचारीच का लागतो, यांना अवलाद पाहिजे, यांना कोण ठेवायचं का ब्रह्मचारी घरातला. पण या अवलाद गबसच नाही, काहीतरी विचारित राहते. हे असे तर्क लावणारे लोक असतात. आंब्याचं बाळच होईल नाही प्रमाण काय होतं, हा तार्किक काका सगळं बरोबर ते आहे. हे तार्किक लोक डोकं लावतात कुठं, पण डोकं लावायचं नसतं कुठं. तुकाराम महाराज बाई कोणत्यालाच गेलते का, तू जाऊन बघ, तुला पेटून द्यायला मी येतो आणि परत खाली ये बोलवल्यावर बघू येतो खाली तू. आता तुकाराम महाराज बीज आली ना, 2 पुढच्या महिन्यात आली बीज. आता हे उदार खोल लोक आहे ना, आता मी शहरीत असल्या लोकांना, पण हे लोक नालायक आता जागे होतील. तुकाराम महाराजांचा खून का खरं बाई कोणतं गमन, तू जाय ना वर स्वर्गात, जाऊ बघून ये जगा, जाऊन तुझी हाल हवाल कशी आहे की नाही. तार्किक लोकांनी सगळीच तर्क लावायचं नाही, साधू संतांच्या चरित्रा ध्यानात ठेवा. आता आंब्याचं बाळ होईल का नाही ते जाऊ द्या, मरू द्या. प्रमाण धुंडावं लागलं मला, प्रमाणाशिवाय बाबांनी बोलू नये बुवा लोकांनी कोण्या. आंब्याचं बाळ झालं, ते बाळ खाली, प्रमाण देतो मी तुम्हाला, आंब्याचं बाळ खाली पडलं. आता माझं बामण घाबरलं, ते मागं सरकलं.
ते कशाला थांबल ते सुदामा आला पटकन ते बाळ उचललं ना आपल्या बायकोच्या ओटीत घातलं डोळ्यामध्ये पाणी आहे तिच्या पण आणि त्याच्या पण आणि खाली वाकले आणि जगाच्या मालकाकडे पाहिले विटीवर जगाचा मालक हसत होता देवा आज तुझी किंमत कळाली म्हणते तुझी म्हणण्यापेक्षा आमचं पुण्य आज फळाला आलं तेव्हा पंढरपूर पाहायला मिळालं आणि आमच्या नामचिंतनाची आमच्या भक्ती साधनेची आमच्या भावाची भक्तीची जोड अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची तू आमच्या भावाची जोड पाहिली देवा म्हणून आंब्याचं बाळ आम्हाला दिलं आंब्याचं बाळ झालं प्रमाणात ऐका हरी शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला हरी संतोषला देव चोखा जन्म पावला संतोषला देव चोखा जन्म पावला चोखा जन्म पावला प्रमाण घेऊन जा घरी जाताना शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला आंबा देवाने चोखला संतोषाला देव चोखा जन्म पावला चोखवला जन्मला आणि मग त्या बाळाचं नाव काय ठेवलं ऐका देवाने आंबा चोखल्यामुळं झालं म्हणून त्याचं नाव चोखोबा आता माझं पंढरपूरच्या बामणाला बरं वाटलं बरं कशाचं वाटतं जातीला म्हणालं पण वाटलं बरं यांची भक्तीचा अधिकार वेगळा आहे म्हणून त्यांना सांगितलं हे बाबा तुम्ही काय आता जाऊ नका इथंच राहा म्हणजे म्हणून वतनदारी मिळाली हे माझं पहिलं वाक्य मग तिथं आई बापाला त्यांच्या जागा दिली पण पंढरपुरात नाही दिली पंढरपुराच्या वेशीच्या बाहेर तिथे खोडसोयपणा केला ह्या जातीने बाहेर दिलं आता मग वेळ झाली आहे ना अजून 10-5 मिनिटं का भुका लागल्या चालायचं ना चलून देऊ का पैसे येतात ना काढून 150 बुवा नाही तुमच्याकडून जाताना इथं ठेवून जा पाय ऐका आणि ब्रह्मचारीला काही कमी नाही होत आहे की नाही ऐका पंढरपुराच्या वेशीच्या बाहेर जागा दिली राहू लागले आता बापच भजनी होता कोणाचा चोखोबा राहायचा मग आता बाप भजनी म्हणल्यावर पोरग त्या काळातलं आताच नाही आताच राग न काय आताच गायकाचं पोरग गायक होईल पण डीजेवर होईल आता पखवाजाचं पोरग ढमकं वाजेल पण डफरं वाजेल पखर नाही वाजायचं विणे करायचं पोरग तुमतून हातात घेईन पण विना नाही हातात घ्यायचं आणि कीर्तन काळाचं आता मला नाही म्हणून सांगतच कीर्तन काळाचं सध्या असं झालंय डीपी खालीचा अंधार झालाय डीपी कळते डीपी खाली काय असतो तसा अंधार झालेला आहे सध्या जुन्या काळात भजण्याचं पोरग भजनी व्हायचं वारकऱ्याचं पोरग वारकरी व्हायचं पेटाराचं पोरग आता नाही बोलायचं तुम्ही ध्यानात ठेव आता बाळकडू हे भजनाचं बाळकडू मिळालं चोखोबा भजन करू लागले ऐका बरं चोखोबा थोडे मोठे झाले आता लवकर सांगू 10 पानांतर संपवायचं मोठे झाले तो लग्नाचं वयात आले लग्न करायचं चोखोबा ठरलं मुलीचा शोध मंगळवेढ्याची मुलगी तिचं नाव सोयराबाई काय नाव सोयराबाईचं चोखोबराचं लग्न लावलं त्याच्या 4-5-10 महिन्यानंतर हे पती पत्नी वारले कोण सावित्रा आणि आता संसार कोणाचा चोखोबरायाचा संसार चालू झाला आता चोखोबरायाने काय करायचं गावात गुरं धोडं मिले का पंढरपुरात ते ओढून टाकायचे आणि बस भजन करायचं एवढंच कामगिरी होती
आणि सोयराबाईला काय असेल ते पडेल ते काम. असं करता करता संसारही होऊ लागला आणि दोघा पती पत्नीचा परमार्थही होऊ लागला. कारण दोघं पती पत्नी हे पांडुरंगाचेच भक्त होते. आपल्या घरात तसं नसतं. हे असतो भोप्या आणि ती असती वारकरी, किंवा ती असतो वारकरी आणि ती असती जोगी. ताळमेळ बसत नाही. येईन म्हणायचं पंढरपूर, तिने म्हणायचं तुळजापूर, येणे म्हणायचं बुक्का, तिने म्हणायचं नाही हळदी कुकू, येणे म्हणायचं तुळशीची माती म्हणे कवड्याची माळ, येणे म्हणायची एकादश, तिने म्हणायची नाही पौर्णिमा. एकच दोन्हीकडे चाललं होतं. म्हणजे असं तर मी काय नावाने ठेवायचं करा, कोणाही देवाची भक्ती करा पण मनापासून करा, आहे की नाही. मला एवढं सांगायचं. हे दोघंही पांडुरंगाचे भक्त रोज भजन करायचे, दोघं नवरा बायको. ऐका बरं त्या भजनाची ताकद, ऐका भजनाची. सांगू का 10-15 मिनिटं का संपायचं? सांगायचं ना. बरं, मी लय दमून आलोय. मी नांदेडला होतो रात्री माझं कीर्तन. कुठं होतं? नांदेड जिल्ह्यामध्ये पिंपळगाव मिश्री म्हणून गाव आहे. काकंडी जवळ होतं. रात्री 12:30 रेल्वेने बसतोय. आता दुपारी 2:30-3ला उतरले रेल्वेतून खाली. झोपलो आणि इकडे आलोय कीर्तनाला. पण तरी मला तुमची फ्रेज दिसताय म्हणून सांगूशी वाटते. गेल्या भजनाची ताकद आहे का दोघा पती पत्नीच्या. झालं काय, एकदा स्वर्गातल्या अमृताच्या कलशामध्ये किडे पडले. युट्यूब चालू आहे ना. हा, काय पडले बोला? किडे पडले. ही गोष्ट मी ऐकलं, नीट ध्यान देऊन ऐका. स्वर्गातल्या अमृताच्या कलशामध्ये काय पडले? ते नासलं. स्वर्गातलं अमृत नासलं. आता इंद्राला चिंता पडली. कारण स्वर्गातलं अमृत नासणं म्हणजे डॉक्टरलाच रोग झाल्यासारखं आहे. नाही कळत तुम्हाला? अमृत नासलं म्हणजे डॉक्टरलाच रोग झाल्यावानी. इंद्र चिंताग्रस्त झाला. तेवढ्यात नारद मुनी आले. नारदा बरं झालं आले म्हणले. काय झालं इंद्रा? अहो हे अमृत नासले 2 दिवसापासून, पिता येईना खाता येईना, काहीच होईना, सगळा धिंगाणा झालाय म्हणजे स्वर. नारदा काही करा बा, पण हे अमृत शुद्ध झालं पाहिजे. ऐकता ना माझं? अमृत काय झालं पाहिजे? नारदा हे अमृत कुठं शुद्ध होईल? आता नारद इंद्रापेक्षा इच्छित्र होता. त्यांनी सांगितलं, इंद्रा जो खरा भक्त आहे, जो देवाचं रात्रंदिवस भजन करतो, पण ऐक निष्ठेनं करतो, ज्याचा देवावर पूर्णपणे भाव ठेवून जो भजन करतो, त्याचा हात या कलशाला लागला का कलश काय होईल? आता मला सांगा, सांगणारा कोण? नारद. मग नारद भजन करीत नव्हता का? करीत होता. पण नारदाचा सुद्धा अधिकार नव्हता ते कलश शुद्ध करायचं. मला हे सांगायचं. मग इंद्राने सांगितलं, तुम्ही देवाचं भजन करता, लावा ना हात. नारदने सांगितलं, ते नाही जुळायचं म्हणजे आपल्याच्याने, आपल्याच्याने नाही व्हायचं म्हणजे. ते इंद्रा ही मोठी पात्रता आहे भजनाची. ठीक आहे म्हणले. ते फोन मोबाईल बंद करा, 10-15 मिनिटं ऑफ करा. ते मोबाईल आता व्यसन झालंय. अन्न वस्त्र निवारा नसलं त्याच्यावर, पण ते मोबाईल असावं. माणूस पिसायला गतच झालाय मोबाईलच्या बाबतीत. तुम्ही काय, आम्ही पण रात्री जागा ते मोबाईल बघतो उघडून. ध्यानात ठेवा. चला द्यायचं म्हणजे नारदाने सांगितलं हे आपल्याकडे नाही व्हायचं बघ. शुद्ध म्हणजे काय? बिघडलं परत अजून बिघडलं तर अजून केले पडतील, पण शुद्ध नाही व्हायचं म्हणजे. मग जायचं कुठं हे शुद्ध करायला? ऐका बारीक. नारदाने सांगितलं, एक देवाचा भक्त असा पाहिजे काही त्याच्याकडे शुद्ध होऊ शकतं. म्हणजे मग हे भक्त आता कुठं सापडतील या टायमाला? नारदा म्हणजे इंद्र आज कोणता वार आहे? म्हणजे आज दशमी आहे. काय आहे? दशमी. मग इंद्रा सोपय म्हणले, उद्या एकादशी म्हणले. ही सगळे भक्त, हे सगळे संत मंडळी कुठे येतील म्हणले? पंढरपूरच्या वाळवंटात येतील. मग चला पंढरपूरला. इंद्राने सांगितलं, आता पंढरपूर मला एकदाच गेलो होतो. इंद्र पडली भगनचंद्र झाला, कवाच गेलतो म्हणजे पंढरपूर परत त्याचं पंढरपूरची माझी गाठ नाही म्हणले. पण आता घोंगडच गुटलं होतं, कलश शुद्ध करायचं. चला म्हणले, निघाले. आता ना काय गाड्या बघायच्या होत्या का? बटन दाबलं का पंढरपुरात आले. पंढरपूर एकादशी दिवस सकाळची वेळ. असं पंढरपूर भरलं होतं. बाबा बाबा बाबा, सगळे वारकरीच वारकरी. इंद्राने सांगितलं, इंद्र म्हणतो ना, नारदा ही पिसळ आली कुठून एवढी? तो म्हणे गबस, अमृत शुद्ध करायचं, याच्यातला एखादा भक्त सापडून म्हणजे अमृत शुद्ध करायला. आता सगळे भक्त पाहिलं, कोणी गण लावे, कोणी तुळशीला पाणी घाले, कोणी हरिपाठ म्हण, कोणी काय कर, कोणी काय कर.
लोक इकडे नाही झक मारीत, पण चंद्रभागेत गेलं का असं वाटतं बाबा बाबा हे साधूच झाले की काय काय देव हा. चंद्रभागेवर लई ठाट असतो, पाणी काय पितीन, माळा काय धुतीन, बाबा 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 हा. सगळ्या अंगाचं पंढरपूर करतील पंढरपूरला गेल्यावर. जर मला इथं लय भक्त आहेत, नारद एखादा सापडला म्हणले, नारद म्हणला हे सगळे दिखाऊ आहेत म्हणजे. खरा भक्त मलाही माहित नाही, भगवंताला विचारावं लागेल तुझा भक्त कोणता आहे खरा, आणि मग आपल्याला कळेल. मग आता काय कर म्हणजे आता देवाची भेट घ्यायला जावं लागेल. एखादशी दिवस म्हणजे आज चल म्हणले इंद्रा, गेला इंद्र पांडुरंगाच्या देवात, पण देव काय गाभाऱ्यात नव्हते, कारण एखादशी दिवस. इंद्राने विचारलं नारदा देव कुठे? आता मला काय माहिती म्हणजे. चल म्हणजे रुक्मिणी मातेला विचार देव कुठे गेले. गेले रुक्मिणी मातेकडे. आई साहेबांनी विचारलं इंद्रा कधी आला? सकाळीच आलो आई साहेब. देव कुठे? काय जाता देवा इंद्रा, देव काय आता इथं सापडण होय, जसं तुमचं त्यांचं होतं. नाही कळलं तुम्हाला अजून? आता तुम्ही सप्तेहून जा बरं घरी, तुमच्या बायका जिवंत असल्या आहेत ना, आल्या बाय आला बाय आमचा सप्ताह. मला नाही म्हणून तुमचं सांगत. तसं देवाचं होतं. इंद्रा देव सापडायचं नाही म्हणजे आजीद. मग आई साहेब देव कुठं? म्हणजे इंद्रा तुला माहिती का? म्हणजे कुठं? म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात. पण कोणत्या फरात? मंगला बनसोडेच्या. नाही ना. फर कोणता? म्हणजे ढवळपुरी करायचा नाही ना. म्हणले देव फरामध्ये सापडतील, पण फरक कोणता? बाकीच्या फरात नाही सापडायचं. म्हणले जिथं नामदेवरायाचं फर असेल त्या फरामध्ये देव तिथं एकादशीला सापडतील. इंद्राने विचारलं कोण नामदेव? इंद्र हे माहित नाही नामदेवराय कोण. ऐका, कारण हे अगोदर